करण्यासाठी आव्हान केले. तर आपण मागे एक सुंदर मॅच बघितली. रिया 11 तुराडे विपक्ष विश्वास 11 नारपोली. तिथं कुठेतरी विजय संपादित केला तो म्हणजे रिया 11 तुराडे संघाने आणि पराभवाची वाटचाल करायला लागली ती म्हणजे विश्वास 11 नारपोली संघाला. आणि आता मात्र या अचानकच्या मैदानावरती सामना पाहायला भेटणार आहे तो म्हणजे यश 11 हातनोली त्यांच्या विपक्ष लढणार तो म्हणजे मंथन 11 मोपाडा. प्रथम क्षेत्र नाणेफेकीचं कौल जिंकले तर यश 11 हातनोली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आव्हान केले ते म्हणजे मंथन 11 मोपाडा संघाला. तर यश 11 हातनोली आणि मंथन 11 मोपाडा दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये यायचं आहे कारण की लाईव्ह टुर्नामेंट आहेत तर आपले नावं घ्यायला कुठेतरी त्रास होत आहे. तर प्लीज 12 मॅन कम ऑन दी स्टेज. तर तत्पूर्वी मॅच चालू होण्याआधी थोडीशी डीजे मास्टरला संधी देऊ. येस डीजे मास्टर. तर स्वरा 11 मोपाडा प्रवीण दिग संघ मालक आहेत तर त्याचं विनंती आहे की स्टेजच्या राईट साईड बाजूला सर्व स्क्वॉडनी यायचंय सर्व प्लेयरनी यायचंय. तर एक अटीतटीचा सामना पाहायला भेटणार आहे. यश 11 हातनोली विपक्ष मंथन 11 मोपाडा. तर मागं मॅच झाली ती म्हणजे रिया 11 तुराडे आणि विश्वास 11 नारपोली. तिथं कुठेतरी विजय संपादित केला. 6 चेंडूमध्ये कुठेतरी 7 धाव्यांची गरज होती तर प्रशांत मालीने पहिल्याच चेंडूवरती त्या षटकार लगावला आणि कुठेतरी विजय संपादित करून दिले ते म्हणजे रिया 11 तुराडे संघाला. आणि कुठेतरी पराभवाची वाटचाल करायला लागली ती म्हणजे विश्वास 11 नारपोली संघाला. आणि आता मात्र एक अतितटीचा सामना एक काटेकी टक्कर म्हणावी लागेल ती म्हणजे यश 11 हातनोळी आणि मंथन 11 मोपाडे संघाच्या दरम्यान. तर विनंती करतो की दोन्ही संघाचा 12वा प्लेयर यायचा स्टेजवरती कारण की लाईव्ह टुर्नामेंट आहे तर कुठे ते नावं घ्यायला त्रास होत आहे. प्रत्येक काळोख येतं कुणाची नावं अशी पटकन डोक्यात नाहीयेत. तर स्वरा 11 मोपाडा प्रवीण गीत संघमालक असणार आहेत त्यांची विनंती आहे की स्टेजच्या राईट साईडला सर्व स्क्वॉडनी म्हणजे 12 प्लेयर्सनी यायचंय. सर्व प्लेयरनी स्टेजच्या बाजूला यायचंय राईट साईडला. तर प्लीज 12वा खेळाडू दोन्ही संघाचा म्हणजेच यश 11 हातनोली विपक्ष मंथन 11 मोपाडा एक अतितटीचा सामना एक प्रेक्षणीय लढत या मैदानावरती पाहायला भेटणार आहे. तर दोन्ही संघाच्या 12वा खेळाडूला विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये येऊन आपली उपस्थिती नोंदवायची आहे. हा नक्कीच प्रथमेश आपण सर्वांचं मनापासून सरसे स्वागत करूया. रसायनी पात्रगंगा 40+ यांच्या वतीनं आपण पाहतो ही मॅच डे नाईट व्यासपीठावरती आपण पाहिलं सन्माननीय अतिथी पण सूर्यदादा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आपण पाहतो इसंबा ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा उद्योजक सुनीलदादा तोरे या ठिकाणी उपस्थित. सर्वांचं आपण सरचे स्वागत करूया. अजय ज्याच्या हातामध्ये पहिल्या षटकाची आता जबाबदारी देण्यात आली आहे आणि मोपाडा संघ आपली सलामीची जोडी कोण आहे प्लीज 12वा खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. अजय मोहिते PS साहेब या ठिकाणी आहेत त्यांचं देखील आम्ही स्वागत करत आहोत. खूप सारी मोठमोठी मंडळी आपण पाहिली असेल या रसायनी 40+ माध्यमातून जोडली गेली आहेत. खऱ्या अर्थाने आपण ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंड होती रतनदादा पाटील
चांगलासा पंच केलाय चेंडूला. आपण बघतो कव्हर मधून डीप कव्हर मध्ये सीमारेषेच्या आतमध्ये आपण पाहिलं असताना चेंडूला प्रोटेक्शन केलं जातं आणि 2 धावा या चेंडूवरती रतन पाटील आणि त्यांच्या समावेत रोशन राऊत. चांगली अशी मॅच आपण पाहतोय. हिंद हृदय सम्राट सर सेनापती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगरीमध्ये आपण पाहतो या क्रीडांगणाला नाव देण्यात आलंय. आणि आत्ताच आपण पाहिली असेल या मैदानावरती वाईट आपण पाहतो पंचाचा इशारा येतोय. सुप्रीमो सारखी मोठी स्पर्धा आपल्या भेटीला आली होती. त्याचे सर्व आपण पाहतो सूरजदादा मात्र या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या आपण पाहिलं असेल अयोध्या जिथे राम मंदिर बांधलेलं आहे त्याची प्रतिकृती आपण पाहतो. प्रत्यक्षात या ठिकाणी हा देखावा आपल्या समोर तोच ठेवण्यात आलेला आहे. ह्या चेंडूला मात्र जागा बनवली आहे. हॅलो, सर्व प्लेयरसाठी आणि संघमालक यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना अगदी जेवण मिळणार आहे. कोणीही कुठेही जाऊ नये कारण कोणत्या वेळेला त्यांची मॅच लागेल. हा भोजनाची व्यवस्था मंडळाच्या माध्यमातून केलेली आहे. कृपया करून आपण नक्कीच सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माळी यांच्या माध्यमातून आपल्याला फळं देण्यात आली आहेत तर त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तर घेऊन जातो मैदानावरती एक सुंदर समीकरण गोलंदाजी ट्रॅकवर फलकावरती धावा लागल्या त्या 7 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 0 विकेट. एक सुंदर गोलंदाजी तशीच सुंदर फलंदाजी पाहायला भेटली. धावफलकावरती धावा लागले त्या 7 गोलंदाज तयार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलं. पंच आमच्याकडे वळतायत. एका स्क्वेअर चेंडूची सांगता होतीये आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक वाढणाऱ्या धावफलकावरती धावा लागल्यात त्या 8 धावा धावफलकावरती लागल्यात. 8 रन्स ऑन दी बोर्ड. पॉवर प्लेचं शतक आहे. कुठेतरी मोठे मोठे फटके मारण्यापासून जखडून ठेवण्याचं काम केलं ते गोलंदाजी ट्रॅकवर असलेल्या गोलंदाज अजय याने स्ट्राईक एंडवर असणाऱ्या रतन आणि नॉन स्ट्राईक एंडवर असणाऱ्या रोशन राऊत. अकुल टप्प्याचा चेंडू. त्या चेंडू जर स्टेप अप केला सरळ यष्टीरक्षक क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतो आणि फलंदाज झाला पाहिजे. पहिला हादरा भेटतोय तो म्हणजे मंथन विल्यम मोपाडा सांगायला. यस डीजे. नक्कीच रतन यांची जागा भरून काढण्यासाठी येतात ते नौके फलंदाज नंदू घरत. एक मोठे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. मी माग दापोलीच्या मैदानावरती उत्कृष्ट दर्जाची फलंदाजी त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलेली. तर तेच नंदू घरत ऑन द स्ट्राईक चाललेत. म्हणजेच रतनची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो नौका फलंदाज नंदू घरत. क्षमता आहे कुठेतरी मोठे मोठे फटके मारण्याची आणि त्याच मोठे मोठे फटक्यांची गरज आहे ती म्हणजे मंथन इलेव्हन मोपाड्या संघाला. काय म्हणाल पाहिजे सर? हा नक्कीच. आणि प्रथमच खऱ्या अर्थाने या खेळाडूंना आपण रिस्पेक्ट दिलं पाहिजे कारण का त्यांची वयोमर्यादा आपल्यापेक्षा खूप मोठी आहे.
तर निश्चित आपण रिस्पेक्ट देऊया सर्वांना. खरं तर दादा मामा म्हणूया, मात्र या ठिकाणी चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून रतनदादा पाटील जिथे बाद झालेत नवीन पर्यंत मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना मात्र गोलंदाजी करायचा स्तुती केली पाहिजे. हा सुरेख चेंडू मात्र त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, जागा बनवली आहे मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, षटकार येतोय. मागच म्हटलं क्षमता आहे नंदुगर त्यांच्यामध्ये, कारण की पहिल्या चेंडूवरती आले फाईन लेगच्या डोक्यावरती त्यांनी षटकार पेटवला आणि त्या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या. त्या 14 धावा धावफलकावरती लागल्यात आणि आता मात्र सांघिक दुसरं आणि वैयक्तिक पहिले शतक हाताळणार तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज नरेश. कुठेतरी नरेश तोंबरेच्या नावावरती करताना खूप सारे विक्रम्स आहेत. बरेचसेच आपण पाहिले असेल चांगली गोलंदाजी नेहमीच करतात, फलंदाजी देखील चांगली करतात. आज देखील सकाळी देखील आपण पाहिले दुपारच्या सत्रामध्ये त्यांनी फलंदाजी सुरू केली होती, गोलंदाजी अतिशय चांगली केली होती. आता मात्र या मॅचमध्ये करताना आपण विचार जर केला असेल ना, त्यांच्या विरोधात आता मंथन 11 मोपाडा संघ आता मात्र या ठिकाणी आपण संघर्ष करतोय, धावसंख्येचा टार्गेट सेट करतोय आणि मोठा टार्गेट सेट करावा लागेल. सुरेख चेंडू रोशनदादा राऊत यांच्या बॅटमधून आपण पाहतो रिव्हर्स चाललेला एक नासनसनी चौकार. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू सरळ बॅटीला ब्रश झाला. एक धाव भेटली, एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 19 धावा धावफलकावरती लागल्यात. 19 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 1 विकेट. कुठेतरी सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली, जरी तो चौकार आला तो म्हणजे कुठेतरी क्षेत्ररक्षकाकडनं खराबी झाली आणि तो एक चौकार भेटला. त्या चौकाराच्या मदतीने आणि त्या एक धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा लागल्या तर 19 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नरेश दादा ठोंबरे. सुंदर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू सर एस्ट्यानो हादळला आणि त्रिफळात चीज झाले ते म्हणजे नंदू घरत सर. गॅस डीजे. नरेंद्र घरत नवीन फलंदाज आणि नरेंद्र पाजी नाव डिक्लेअर करत आहेत, त्यांचंही स्वागत. चांगली स्पर्धा आपण पाहतो डे नाईट. चला टाइमपास जास्त करू नका, आपण टीम मीटिंग वारंवार करू नका. हा अशी जर वेळ निघून गेली ना तर वेळ खूप होईल. मात्र वेळेला खूप महत्व आहे, टाइम इज मनी असं म्हटलं जात आहे. तर मात्र वेळेतच आपण ही मॅच लवकर लवकर संपवण्याचा प्रयत्न आपण करावा. नरेश तोंबरे चांगली गोलंदाजी आतापर्यंत करतोय. 2 फलंदाज बाद झाले, 19 धावसंख्या मंथन 11 मोपाडा संघाच्या धावफलकावरती. पहिल्या मॅचमध्ये आपण धावसंख्याचा उच्चांक पाहिला 70, त्याच्यानंतर धावसंख्या आली ती 73 आणि याच सामन्यामध्ये देखील चांगली मॅच झाली. आणि या मॅचमध्ये किती धावा येतील हे इंटर पाहिजे आपण. एस 11 आत्नोली चंद्रकांत कोंडिलकर ज्याचे संघ मालक आहेत आणि मंथन 11 संघाचे संघ मालक अजूशेठ सावंत एरिया कमांडर. आता एक चांगली मॅच होईल याच्यामध्ये शंका नाही आहे. दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊया. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आनंद कार्पेटच्या सहाय्याने चेंडू लॉंगांमध्ये जातो. एकच धाव या चेंडू होती. रोशन दादा यांच्या बॅटमधून आपण पाहिलं असेल एक चौकार आलाय, 2 सिंगल आलेत, 6 धावसंख्या होती फलंदाजी कर आणि सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचले ती मंथन 11 संघाची 2 बाद 21 धावा. या चेंडूवरती केलेला आक्रमण, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर आलेला माइटी हिट, षटकार.
धावसंख्या लागली ते धाव फलकावरती. नरेश डोंबरे वरती आता आक्रमण केलं. पहिल्या चेंडू ते चौकार, त्याच्यानंतर षटकार आणि 27 धावसंख्येचा मंथन 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. नक्कीच धावफलकावरती धावा लागल्या त्या 27 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या शतकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे 14 धावा. दुसऱ्या शतकामध्ये धावा आल्या त्या 13. 14 + 13 = 27. 27 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 गडी बाद असताना ते म्हणजे मंथन 11 मोपाडा संघाचे कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलं. एक सुंदर गोलंदाजी अद्याप यश 11 हातनोली संघाच्या गोलंदाजांची होते आणि आता मात्र सांघिक तिसरा आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळतोय तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज. बॉलर नेम तानाजी प्रबलकर. तानाजी प्रबलकर आपण पाहतोय वरोसे गावचा हा खेळाडू. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न रोशन राऊत यांचा मात्र या चेंडूवरती बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाहीये. एकच धाव या चेंडूवरती मिळाली सिंगल आणि प्रथमच एका धावसंख्येच्या बरोबर 28 धावसंख्या लागली धाव फलकावरती. नक्कीच मोठे फटके मारण्याची गरज आहे ती म्हणजे मंथन 11 मोपाडे संघाला, कारण की मोठ्या संघर्षाचा पाठलाग करायचा लावायचा असेल ते म्हणजे यश 11 हातनोली संघाला. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. अकुल टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ एष्टी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. धावफलक तिथं स्थिर आहे. धावफलकावरती धावा लागल्या त्या 28 धावा धावफलकावरती लागल्या. 28 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. सुंदर चेंडू, सन्मान दिलाय चेंडूला. चेंडू फक्त जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं. एकच धाव. एका धावेवर कुठेतरी संतुष्ट मानावं लागणार. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 29 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी एकेरी दुहेरी धावाने काम चालवते ते म्हणजे मंथन 11 संघ मोपाड्याचे संघाचे सर्व खेळाडू, कारण की हा प्रथमच मोठी धावसंख्या जर उभारायची असेल ना तर मंथन 11 मोपाडा संघाला मात्र आज इथून आक्रमण आता करावं लागेल तरच एक मोठी धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू मात्र अतिशय वेगवान होता आणि त्याच्यामुळे मात्र आपण पाहिलं असेल आज चेंडूचा तर डॉट बॉल. आविष्कार मोपाडा संघ आपण स्टेजशी संपर्क करायचे. बरीचशी दिग्गज मंडळी या व्यासपीठावरती या सामन्यांचा आनंद घेत असतात. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण स्कोरले करून आलेला माहिती हिट षटकार 6 धावा. लगेच संघाच्या धावसंख्येने आकार घेतल्यानं लगेच आपण पाहिलं असं झपाट्यानं धावसंख्येने आकार घेतला. 35 धावसंख्येत जाऊन पोहोचली आहे ती धावसंख्या. तानाजी चांगली गोलंदाजी करतोय. आता रोशन राऊत आता सट झालेत कारण का सलामी आलेल्या सलामीपासून आपण पाहिलं असेल पहिल्या चेंडू ते चौकारानं आपलं खातं उघडलं होतं. एक षटकारी त्यांचं आपण पाहिलं आणि आता आपण पाहिलं असेल अभि कुरंगले आमच्या समाज गुणलेखासाठीच कधीपासून जोडलेले आहेत ते सांगतात की 4 षटकं संपले, 4 ओव्हर समाप्त झालेत. 3 ओव्हर षटकं संपले. अजूनही 2 षटकं बाकी असतील म्हणजे 5 ओव्हरची मॅच. त्याच्यामुळे 2-3 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आपण अभि पाहिल्या 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आल्या त्या 13 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 8 धावा. आणि एक षटकार जर आपण बाजूला केला तर चांगली गोलंदाजी झाली आहे ते तानाजी प्रबलकर या गोलंदाजाची. नक्कीच एक उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटली. जरी षटकार जरी आला तरी उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी पाहायला भेटली ती म्हणजे तानाजी प्रबलकर यांची. आणि आता मात्र सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिले शतक हाताळणार तो गोलंदाजी ट्रॅकवर असलेला गोलंदाज मारुती. एक धाव मात्र धावून पूर्ण केले. 22 नाहीये डेड बॉल.
ब्रश झाला ना चेंडू. बॅटच्या साईडने एक धाव मिळाली का नाही आहे. चला डॉट बॉल. मारुती देवघरे आपण पाहतोय जे गोलंदाज आहेत वरेशे गावचे, त्यांनी पहिल्या चेंडूपासून सुरुवात चांगली करून दिली. ते आपल्या संघाला हरीश मात्र चांगली क्षेत्ररक्षण या चेंडूवरती करतोय. चेंडूची फेकी करतोय. एक धाव मात्र या चेंडूवरती मिळाली आहे. दीपक ठाकूरचा एक षटक आपण पाहिलं. चांगली गोलंदाजी आपण पाहिली असेल. चला सर्वांची भोजनाची व्यवस्था इथे केलेली आहे. तर आविष्कार मोपेडा संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती करतो की स्टेजच्या राईट बाजूला यायचंय. नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक चोरटी धाव एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 36 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच त्या षटकारानंतर कुठेतरी जखडून ठेवण्याचे काम केलंय ते. 37 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजेच तो तानाजी प्लवरकर यांच्या शतकामध्ये तो षटकार आला त्यानंतर कुठेतरी जखडून ठेवण्याचं काम केलं ते म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर आलेले गोलंदाज मारुती यांनी फक्त 3 चेंडू फेकून झाले. त्यांनी तिथं मात्र 2 धावा खर्ची केल्या. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार आहे. चेंडूला सन्मान दिला. चेंडू सरळ फिरकावलाय, जातोय वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्यावर 6 धावांसाठी षटकार. यस डीजे. धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या ते 43 धावा. म्हणजे कुठेतरी पाणी पाहिजे. चला ही षटक संपल्यानंतर आपण पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. कार्पेट लेवलचा फटका. क्षेत्ररक्षण तेवढेसे फंब झाले आणि जिथं आपण पाहतोय चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. सुरुवात मात्र प्रथमच आपण पाहिली असेल तर मंथन एलेन संघाची सावकाश होती. मात्र संघाच्या संघात धावसंख्येने आपण पाहिलं असेल तर आकार घेतलाय 47. नंतर आपण एक धाव प्लस करू. 48 धावसंख्या धावफलक होती. चला मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी होतीये. पाणी घेऊन जा. माफ करा 47 धावसंख्या लागली ती धावफलक होती. नेक्स्ट मॅच आविष्कार मोपाडा आणि स्वरा इलून मोपाडा आपण बघतोय. तर आविष्कार मोपाड्याच्या सर्व प्लेयर्सला विनंती करतो की स्टेजच्या राईट बाजूला यायचं. म्हणजे 47 म्हणून 12वा खेळाडू आपण तिथून तुम्ही शेळ्या उंटावर बसून आखलू नका. मात्र या ठिकाणी तुमचा 12 पॅन पाठवा असे आमच्या अभि कुरंगले आम्हाला सांगतायत की 12 प्रतिनिधी तुम्ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये उपलब्ध करा. नक्कीच दोन्ही संघाच्या 12 खेळाडूला विनंती करतो की समालोचन कक्षामध्ये यायचं. बॉलर नेम राम गुप्ता. स्वरा 11 संघाचे प्रकाश पाटील आपण कुठे असाल तर प्लीज आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर सांघिक 5वं आणि वैयक्तिक पहिलं शतक हाताळणार तो गोलंदाज राम. रिव्हर्सशिपचा अटेंड होता. चेंडू सरळ फिरकवलाय, जातोय पॉइंटच्या डोक्यावरनं. एकच धाव भेटणार. एका धावेवर कुठेतरी संतुष्ट मानावं लागणार. एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 48 धावा धावफलकावरती लागल्यात. 48 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ द 2 विकेट. एका सुंदर गोलंदाजी करावी लागेल राम याला, कारण की
हाणामारीचं शतक आहे. लेगबायच्या स्वरूपात एक धाव भेटते. एक सुंदर गोलंदाजी पाहायला भेटली तिथे. लेगबायच्या स्वरूपात एक धाव एका धावेच्या मदतीने धावफलक वाढणार. धावफलकावरती धावा लागले ते 49 धावा धावफलकावरती लागल्यात. कुठेतरी जखडून ठेवले ते म्हणजे फलंदाजांना सुंदर गोलंदाजी अद्याप त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले. राम गुप्ता स्वतःच्या बॉलिंग थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जातोय स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये 4 धावांसाठी चौकार. यस टीचर. चौकाराच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागले तर 53. पहिले 2 चेंडू जरी चांगले टाकले त्याच्यानंतर कुठेतरी समीकरण घेतलं ते म्हणजे रोशत राऊत यांनी. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज राम गुप्ता तयार. सामना करेल रोशन राऊत. क्षमता आहे मोठे मोठे फटके मारण्याची. पुन्हा एकदा त्याच जोशाने मारण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. टप्पा पहिल्यांदा चेंडू सर एसटी रक्षकाच्या हातात जाऊन चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक तिथं स्थिर आहे. धावफलकावरती धावा लागले ते 53 धावा पहिल्या. त्या तिसऱ्या चेंडूवरती चौकार जरी आला त्याच्यानंतर कुठेतरी कमबॅक करण्याचं काम करतोय तो म्हणजे राम. सुंदर चेंडू अकोल टप्प्याचा चेंडू होता. चेंडू सरळ झेलबाद झाले असते ते म्हणजे रोशन खरा. तिथे एक धाव भेटते. एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण झालाय आणि या 2 धावा भेटतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढणार आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 55 धावा धावफलकावरती लागल्यात. 55 रन्स ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ दी 2 विकेट. एक सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते पण कुठेतरी क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटते. कुठेतरी फेकी खराब पाहायला भेटते म्हणून त्या 2 धावा भेटल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक वाढले. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 55 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू फलंदाज झालाय त्रिफळाचित. यस जीजे. हॅलो, शुभ स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. आपण जाऊया आपण स्वागत करण्यासाठी. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. फोर्टीप्लस तालुका अध्यक्ष शशिकांत भंडारकर यांना विनंती असणार आहे की दादांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी रसानी परिसरातील गोरगरिबांचे कैवारी, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे रक्षण करते सन्माननीय आदरणीय रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य सुरेश दादा म्हात्रे यांच्या ठिकाणी शुभ आगमन होताना या ठिकाणी मायाचे उपदार शाल सन्मान चिन्ह देऊन पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या या ठिकाणी स्वागत होत आहे. दादा, आपण आलात, या क्रिकेटची शोभा वाढवली. आपलं या सदस्य चषक मध्ये मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी खालापूर पंचायत समितीचे उपसभापती सन्माननीय आदरणीय रमेश दादा पाटील यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. मी अण्णा गावडे साहेबांना विनंती करतो शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय आदरणीय गजानन शेठ मांडे यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या आपण सर्वप्रथम रमेश पाटील, गजानन शेठ मांडे यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. दादा, स्वागत नसे फक्त राहत राही जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. आपलं मनपूर्वक स्वागत. सन्माननीय आदरणीय माजी उपसभापती रमेश दादा पाटील यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. रमेश गावडे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. करवळे साहेबांना विनंती असणारे आपल्या शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. साहेबांनी आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. साहेब, खरोखरच आपण आलात, या क्रिकेटची शोभा वाढवली. या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत असणार आहे.
या ठिकाणी वासंबे मोहपाडाचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय अमित शेठ मांडे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. गाताडे साहेब या पण अनंत गाताडे साहेब यांचे शुभ हस्ते पुष्पगुच्छ देऊन साहेबांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. या ठिकाणी बापू खराडे साहेब सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. संदीप मुंडे साहेबांनी विनंती असणार आहे. पोसरीचे संदीप मुंडे साहेब या पण आपल्या शुभ हस्ते साहेबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. या ठिकाणी पुंडलिक शेठ दिघे यांचं देखील स्वागत होणार आहे. अविनाशजी जांभळे साहेब यांच्या शुभ हस्ते अविनाशजी कांबळे साहेब यांच्या शुभ हस्ते स्वागत होईल. या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आमचे गुरुवर्य आत्माराम शेठ भोईर उर्फ पाटील या दादांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. या दादा या ठिकाणी पुंडलिक दिघे सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील या ठिकाणी स्वागत होत आहे. सर्वांचं आज या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असणार आहे. सर्व पाहुणे आले त्या सर्वांचं 40+ रासायनिक परिसरातून आलेले सर्व खेळाडू असतील, रसिक असतील, मान्यवर असतील त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. चला फिल्डिंग आपण सेटअप करा. रोशन दादा आपण शतरक्षण स्टोरी या ठिकाणी सुनील दादा थोरवे यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. पोसरीचे आमचे युवा कार्य सम्राट संदीप मुंडे साहेब यांच्या शुभ हस्ते साहेबांचं स्वागत केलं जाईल. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी खरोखरच अतिशय आकर्षक ट्रॉफी आपल्याला दिसतात. मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर्स आहेत, चांगल्या ट्रॉफीज आहेत. त्या ट्रॉफीजवर लक्ष लागलंय सर्व खेळाडूंचं. फलंदाज गोलंदाज यांना अति उत्तम सूज आहेत. सर्वांनी मेहनत करा आणि जिंका. जाऊया आपण प्रथमेश आणि आमचे पॅडी पवार. धन्यवाद केजी गायकर सर. तर यश 11 हातनोळी आणि मंथन 11 मोपाडा दोन्ही संघाच्या 12 प्लेयर्सला विनंती करतोय की समालोचन कक्षामध्ये यायचंय. तर आता मात्र प्रथम फलंदाजी करत असताना धावा कुठल्या त्या म्हणजे 55 धावा कुठल्या आणि 56 धावांचं पाठलाग करायचे ते म्हणजे यश 11 हातनोळी संघाला आणि सलामीची जोडी जाते. चला आविष्कार मोपाडा आणि स्वरा मोपाडा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण लागलीच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी सेटशी संपर्क करा. पहिलं सत्र संपलंय आणि विजयासाठी आता गरज असेल जाऊया आपण दुसऱ्या सत्रामध्ये. मॅच पाहायला मिळते मंथन मोहपाडा विरुद्ध यश 11 हातनोली. 55 धावांचं टार्गेट सेट केलंय. धावांचं पाठलाग करायचं आहे. सलामीला येतोय फलंदाज धनाजी कुरंगले. नॉनस्टॉकला फलंदाज नरेश ठोंबरे ज्यांनी मागील सामन्यामध्ये 6 चेंडू 3 षटकार 21 धावांची गुणवान खेळी केली होती. अतिशय महत्वाचा असणार आहे मंथन मोपाडा संघाला. हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे कारण आपण पाहिलं यश 11 हातनोली या संघाने एक सामना जिंकलेला आहे. तर जाऊया 6 षटरक्षक सीमारेत ताबा घेऊ शकतात आणि एकूण 14 प्लेयर्स खेळाडू मैदानात. जाऊया मैदानावर. पहिला गोलंदाज सज्ज होतोय. कृष्णा शेठ पारिंग आणि त्यांच्या समोर पांडुरंगजी ढवळे या मान्यवरांचं आताच या ठिकाणी शुभ आगमन झालं. त्यांचं आपण या 40+ स्पर्धेमध्ये आपण स्वागत करतो. त्यांना विनंती की आपण अतिथी मंचावरती यावं. कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी संघर्ष जीवन असावं लागतं.
कर्तव्य सिद्ध करण्यासाठी संघर्षमय जीवन असावं लागतं आणि मोठा माणूस होण्यासाठी मन मोठा असावं लागतं. असे कर्तृत्वाने आणि मनाने मोठे असणारे आदरणीय सन्माननीय कृष्णा शेठ पारंगे यांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. दादा आपलं मनपूर्वक स्वागत. गोलंदाजी मार्कवर नंदू घर मॅन फ्रॉम काळुंद्रे. बॅट्समन येतोय खेळण्यासाठी धनाजी कुरंगले, नरेश ठोंबरे. पहिला षटक P1चा षटक असणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पण त्यांचा ग्रीन सिग्नल. पहिला चेंडू नंदू घरात पनवेल तालुक्यातील एक आक्रमक गोलंदाज ज्याच्या नावाने संघ गणला जातो काळुंद्रे संघ, तो नंदू घरात तयार. क्षेत्ररक्षक विहरचना, स्क्वेअर लेग, मिड विकेट बाउंड्री, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ लॉंग ऑन. धनाजी कुरंगले मॅन फ्रॉम कांबे तयार होतो खेळण्यासाठी, सज्ज होतोय. उजव्या हाताचा एक आक्रमक खेळाडू, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. गोलंदाज तयार. राईट हँड उर्द मारा. पहिला चेंडू पुढे सरसर मारायचा प्रयत्न केला. चेंडू तो शॉर्ट स्क्वेअर, चेंडू अडवणार, उचलणार. निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. 55 धावांचं टार्गेट होतं, त्यात 29 चेंडू आणि 55 धावांचं टार्गेट पाठलाग करायचं आहे टार्गेटचा. गोलंदाज तयार. नंदू एक अतिशय आक्रमक गोलंदाज. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर, कॅमेरा इनच्या बाजूने. ऑट डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी. गुडलेन्स पुढे चेंडू पडला, थोडीशी उचली घेतली, बाकीची कामगिरी चोख बजली कीपरने. सन्मान्य पाहुणे आपण पाहतोय कृष्णा शेठ पारिंगे या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या समयात आपण पाहतो आमचे राम कुरंगले आणि पांडुरंगजी कुरंगले साहेब या ठिकाणी, पांडुरंगजी डवले यांचं देखील या ठिकाणी आता आगमन होतो. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आपण आलात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. आम्ही मंडळाच्या वतीने आपले आभार आहोत. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता विचार केला धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. तो मंथन इलेव्हन संघाने प्रथम फलंदाजी केली आहे, मात्र यश इलेव्हन संघ या धावसंख्येचा पाठलाग करतोय. यश 11 हातनोळी संघाचे पायदा सुनील. नरेश ठोंबरे एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज. क्षमता आहे, गुणवत्ता आहे. मागील सामन्यामध्ये 6 चेंडू 3 षटकार 21 धावांची गुणवान खेळी केली होती आणि 71 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. इथे मात्र पाठलाग करायचं आहे तर 55 धावांचं 3 षटकार. नंदू 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर टोटल एकच, म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय, व्हेरिएशन करतो गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा कॅमेरा इनच्या बाजूने नंदू सज्ज होतोय. बरेच प्रेक्षक आता आलेले, तर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. जाऊया पुन्हा एकदा पुन्हा मैदानावर. ऐतिहासिक मैदान आहे. याच मैदानावर सुप्रीमो चषक पाहिला आपण. मोठी ट्रॉफी होती. सर्वश्रेय आमचे सुरेशदादा म्हात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. अक्रॉस द लाईन, ब्युटिफुल शॉट. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर आलेला दर्जेदार चौकार. आहे काटिकी टक्कर, वेग फाईट मॅच पाहायला मिळते मैदानावर. नंदू घरात पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडू 1, चौथ्या चेंडू आले बाउंड्री. नंदू पुन्हा एकदा. नरेश ठोंबरे रायगडचा वंडर बॉय पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार होतोय. फुलटा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो शॉर्ट स्क्वेअरला, चेंडू अडवणार, तोपर्यंत सिंगल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका होऊ शकतो आणि चाणक्य बुद्धीचा इथं नीतीचा वापर केलाय. नरेश ठोंबरेनी 2 धावा सहज पूर्ण करतोय. एकूण धावसंख्यात टोटल पाहिजे स्कोअर बोर्ड 7 धावा. 55 धावांचं टार्गेट आहे छोटस आणि टार्गेट पेलवताना दमदार सुरुवात पाहायला मिळते यश 11 हातनोळी संघाची. धनाजी कुरंगले एक अनुभवी, 50 वय वर्ष 50, चांगला खेळ दाखवतो मैदानावर. सांगतो रे नरेश ठोंबरे जिंकायचा असेल तर अशीच कामगिरी तुला करावी लागेल. आता नंदोनी मारा चेंज केलाय. राईट एम राऊंड मारा करतोय कॅमेरा इनच्या बाजूने आणि खेळण्यासाठी पुन्हा एकदा नरेश तयार होतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू 1, नंतर आला चौकार, 5 चेंडू आली दुहेरी धाव. सोरा 11 संघाचा संघनायक
आणि आविष्कार मोहपाडा संघाचा संघनायक टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. गोलंदाज नंदू तयार. पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू पाहायचा. झेल होणार का? झेल सुटलाय. एकदा पूर्ण करतोय. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेचे बाहेर आलेला दणदणीत चौकार. ठिकाणी कृष्णाशेठ पारंगे माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत वासंबे मोहपाडा यांच्या ठिकाणी स्वागत केलं जाईल. साहेब आपण आलात, या क्रिकेटची शोभा वाढवली. खर तर स्वागत करूया सुमनांनी. दिन आज हा भाग्याचा आला, स्वागताच्या परिमल गंधाने सभा मंडप सुंदर सजला. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत. शशिकांत भंडारकर यांच्या शुभ हस्ते कृष्णाशेठ पारंगे उद्योगपती रसायनी परिसर यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. पांडुरंग शेठ ढवले मॅन फ्रॉम कांबे यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. दादा आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. मी विनंती करतो राकेश खराडे साहेब आपल्या शुभ हस्ते साहेबांच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे. राम कुरंगले साहेबांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. प्रवीण गीत यांना विनंती असणार आहे आपण आपल्या शुभ हस्ते प्रवीण गीत यांच्या शुभ हस्ते साहेबांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. साहेब आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. इथे मात्र गोलंदाजी मार्कवर जाता तयार होतोय. चेंडू हवेमध्ये आहे. झेड सुटला. एक धाव पूर्ण करतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. टोटल धावा आल्या चेंडूवर 2. समीकरण आता 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त 43 धावांची गरज असणार आहे. 23 चेंडू आणि 43 धावा. अजूनही वेळ गेली नाहीये. एखाद 2 विकेट जर घेतला तर पूर्णपणे कमबॅक करेल या सामन्यामध्ये. पण एखादा मोठा जर फटका आला तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल तो यश इंटरप्राइजेस यश 11 हातोडी संघ. हा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. एक धाव पूर्ण करतो फलंदाज. दुसरी धाव घेतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. पुन्हा एकदा 2 धावा. स्कोर तर सोरा 11 आणि आविष्कार 11 यांच्या टॉस करतील ते आमचे माजी सरपंच कृष्णाशेठ पारंगे. कृष्णाशेठ पारंगे यांना विनंती असणार पण टॉस करण्यासाठी यायचं आहे. 23 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. हा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू जातोय डेप पॉइंटच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा सहज पूर्ण करतो फलंदाज. पण त्यांनी ठरवलंय की 55 धावांचं टार्गेट करताना एकेरी दुहेरी अशा धावा घ्यायच्या. चांगलं टार्गेट सेट टार्गेटचा पाठलाग करायचं. आणि अशा वेळी चांगली फलंदाजी करतोय धनाजी कुरंगले नॉनस्ट्रकचा फलंदाज. रायगडचा वंडरबॉय नरेश ठोंबरे. धावफलकर धावा आहेत टोटल 17 धावा. 55 धावांचं टार्गेट होतं. पुन्हा दत्त तयार. 56 धावांचं टार्गेट आहे. 20 चेंडू आणि 38 धावांची गरज असणार आहे. काटेकी टक्कर पाहायला मिळते. डू अँड डाय करो या मरोस्थिती असणारी दोन्ही संघाची. नरेश ठोंबरे एक अतिशय चांगला फलंदाज आहे. मागील सामन्यामध्ये 6 चेंडू 3 षटकार 21 धावांची गुणवान खेळी केली होती. दत्ता एक अतिशय चांगला गोलंदाज. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. फसवा चेंडू होता. स्लोअर डिलिव्हरी होती. बीट झालाय. लेग बाईच्या रूपाने एक धाव निश्चितच. धावसंख्येत बदल पाहायला मिळतो. धावसंख्येत टोटल पाहायला मिळते. एकूण धावफलकर धावा आहेत त्या 19 धावा. 56 धावांचं पाठलाग होतं. पाठलाग करताना स्कोरबोर्ड बिनबाद 19 धावा. दमदार सुरुवात पाहायला मिळते. यश 11 हातोडी संघाची. पुन्हा आता तयार. हा चेंडू वॉट डिलिव्हरी. सुपर डिलिव्हरी. पुढे चेंडू ठेवला होता व मारण्याचा प्रयत्न केला.
षटक समाप्त झालाय. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. धावा त्या टोटल 19 धावा. आता 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणार आहे ते 37 धावा. 18 चेंडू 37 धावा. आता समीकरण पाहिजे झालं तर अतिशय महाग वाटतोय, पण इथे कुठेतरी गोल्डन विकेट्स घेतली तर पूर्णपणे कमबॅक करेल तो मंथन 11. पण इथे मात्र एखादा मोठा फटका जर आला, नरेश ठोंबरे अजूनही आहे खेळपट्टीवर, क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे, चांगला फलंदाज आहे. आसरोडी संघ ज्याच्या नावाने गणला जात होता तो आसरोडी संघाचा हुकमी एक्का आहे नरेश ठोंबरे. आता विचार करतोय दत्ता आणि नंदू घरत आता विचार करतात काय करायचं अशा वेळी, कारण समीकरण पाहिजे झालं तर उर्वरित चेंडू असणार 18 आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. एखादा षटक चांगला हाताळला तर निश्चित कमबॅक करेल तो मंथन 11 मोपाडा संघ. पण गरज आहे निर्णायक क्षणी विकेट्स घेण्याची. गोलंदाजी मार्कवर येतो विक्रांत शिंदे, मॅन फ्रॉम ओरोसे. चांगला गोलंदाज आहे, याच मैदानात प्रॅक्टिस करतो, सराव करतो. पण इथे मात्र तेव्हा ताकदीचा फलंदाज समोर पाहायला मिळतोय नरेश ठोंबरे. अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावाने आहेत नरेश ठोंबरे. स्क्वेअर लेग बाउंड्री, फाईन लेग, डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन बाउंड्री. चांगलं क्षेत्र सजवलंय. पहिला चेंडू बॅकफुट गेला, जागा बनवली, चेंडू खेळून काढलाय. शॉर्ट सेली मिडॉनला चेंडू अडवणार. खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतो. 1 धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या चेंडूवर धावा आल्या टोटल 2. आणि आजू सावंत मैदानात बघा क्रिकेटसाठी प्राणाची आहुती देणारे आजू सावंत. मस्त, खरोखरच 40+ आहे. प्रॅक्टिस कमी आहे, सराव कमी आहे, पण हरकत नाही, चांगला खेळ दाखवला. म्हणजे डू अँड डाय, करो या मनस्थिती असणारे जिंकण्यासाठी. काही टाळ्या. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. इथे मात्र मोठा फटका घेण्याचा प्रयत्न फसलाय. चेंडू हवेमध्ये, झेल होणार का नाही? हा चेंडू सुटलाय. झेल नाही तर हा सामना सोडलाय असं वाटतोय, कारण हा झेल घेतला असता तर बॅकफुट गेला असता यश 11 आतोली संघ. पण रोशन राऊतने हा झेल सोडला. हा झेल मागात पडणार निश्चितच, कारण समीकरण पाहिजे झालं 16 चेंडू 33 धावा. म्हणजे हा झेल जर पकडला असता तर बॅकफुट गेला असता. धावांचं पाठलाग करताना यश 11 हातनोली संघ. पण झेल सुटलाय. एक जीवनदान मिळतोय नरेश ठोंबरे सारख्या फलंदाजाला. ही गोल्डन विकेट्स मिळवण्याची किमया केली ती विक्रांत शिंदे या गोलंदाजाने. पण रोशन राऊतनी हा झेल सोडला. तो अतिशय महाग पडणार का? जाऊया आपण पुढे. विक्रांत यार रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न केला. गरज होती का? गरज नसताना फटका मारण्याचा प्रयत्न केला. परिणाम डॉट चेंडू. म्हणजे आता समीकरण पाहिजे झालं तर 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावा. हा झेल जर पकडला असताना तर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं असतं ते मंथन 11 मोपाडा संघाने. पण गेम प्लॅनिंग फसले. पाहूया नरेश काय करतोय. विक्रांत शिंदेने पहिला चेंडू का हाताळला होता. नरेशला बाद करण्यात यश आलं असतं, पण झेल सुटला. गोलंदाज तयार. शिंदे बॅकफुट गेला, जागा बनवली, चेंडू खेळून काढला. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधून चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर आलेला. ग्लोरियस एक्सलेंट बिग हिट 6. अजून 27 धावांची गरज असणार आहे. नरेश ठोंबरे झेल सुटला. आला षटकार. विक्रांत शिंदे पुन्हा एकदा तोच फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण बीट झालाय. एक धाव सहज पूर्ण करतो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. पण इथे मात्र पंचांचा निर्णय अजून येणे बाकी असणार आहे.
एक धाव सहज पूर्ण होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 30 वर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अजूनही 26 धावांची गरज असणार आहे. चेंडू शिल्लक असणार 13. म्हणजे काटेकी टक्कर वीक फाईट मॅच पाहायला मिळते. असं वाटलं होतं की यश 11 हातनोली संघ सहज जिंकेल, पण इथे मात्र विक्रांत शिंदेने भेदक मारा केला, वाखण्याजोगी गोलंदाजी केली, तिखट मारा केला, गतीमध्ये परिवर्तन केलं आणि पूर्णपणे धावसंख्या रोखून यश प्राप्त झालंय तर विक्रांत शिंदे या गोलंदाजाला. 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. चांगला क्रिकेट पाहायला मिळते या मैदानावर. बरेच प्रेक्षकांची मांदियाली या ठिकाणी आलेली आहे. तमाम क्रिकेट रसिकांचं मी KG पोंजेकर मनपूर्वक स्वागत करतो आणि घेऊन जातो ऐतिहासिक मैदानावर, जिथे सामना पाहायला मिळतोय मंथन 11 मोहपाडा विरुद्ध यश 11 हातनोली. शेवटच्या निर्णायक क्षणी 5 षटकं आणि 56 धावांची गरज असताना आता समीकरण पाहिजे झालं तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 26 धावांची गरज आहे ती यश 11 हातनोली संघाला. खेळण्यासाठी येतोय राम गुप्ता, मागील सामन्यातील हिरो. 5 चेंडू, 1 षटकार, 1 चौकार, 15 धावा. क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि चेंडू समीकरण जुळत नाहीये. षटक मात्र संपुष्टात आलाय. षटक संपुष्टात आलाय. सॉरी, 12 चेंडू आणि 26 धावा. बारा चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असणारी 26 धावांची. मंथन 11 मोहपाडा विरुद्ध यश 11 हातनोली असा सामना पाहायला मिळतोय. काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच पाहायला मिळते. दोन्ही संघ बलाढ्य संघ, दोन्ही संघात दिग्गज खेळाडू. एकीकडे पाहतो आपण रतन, रोशन, नंदू घरत, नरेंद्र घरत. दुसरीकडे पाहतो धनाजी कुरंगले, नरेश राम गुप्ता असे चांगले खेळाडू. 12 चेंडू 26 धावा. निर्णायक षटक कोण हाताळणार, अतिशय महत्त्वाचं षटक असणार आहे. या षटकात तर धावा कमी दिल्या तर पूर्णपणे कमबॅक केलेल्या सामन्यामध्ये तो मंथन 11. पण एखादा मोठा जर फटका आला तर पूर्णपणे वर्चस्व गाजवेल तो यश 11 हातनोली संघ. काटेकी टक्कर पाहायला मिळते. कोण जिंकणार, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सुरू आहे मैदानावर. या ठिकाणी प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय किशोरजी शिंदे साहेब या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. दादा, स्वागत नसे फक्त हात राहे जीवाला, आपल्या पदस्पर्शाने पावन झाला सोहळा. या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. जाऊया मैदानावर. अनिल पांगट, एक अनुभवी असा मोपडा संघाचा हा गोलंदाज आज काय किमया जादू करणार का घरच्या होम ग्राउंडवर. बघा, आमचे सुरेश दादा म्हात्रे सांगतात जर चांगली बॉलिंग, पहिला चेंडू चांगला पडला तर कमबॅक करेल. पहिला चेंडू अतिशय महत्वाचा असणार आहे. गोलंदाज तयार, नरेश ठोंबरे तयार. पहिला चेंडू. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी स्वैर मारा घोषित केलाय. अवांतर धाव संख्येत भर पडते. समीकरण पाहिजे झालं. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. काटेकी टक्कर. तमाम क्रिकेट रसिकांचं पुनश्च एकदा 40+ रसायने आयोजित सदस्य चषक मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना सुरू आहे मैदानात. मंथन 11 मोहपाडा विरुद्ध यश 11 हातनोली. 12 चेंडू 25 धावा. अनिल पांगत तयार. इथे मात्र चेंडू हवेमध्ये, चेंडू जात आहे आउट ऑफ मार्क. आलेला दमदार षटकार. हॅलो. विघ्नहर्ता जास्मिन संघाच्या सर्व प्लेयर्सना विनंती आहे
की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला सर्व खेळाडू घेऊन यायचं आहे. आपणास विनंती आहे की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला पण या. धावसंख्या टोटल 37 धावा. समीकरण बॉल द्या आतमध्ये. अकरा चेंडू, आता 19 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. रोशन राऊतने झेड सोडला नरेश ठोंबरेचा, तो अतिशय महाग पडतोय. झेड सुटला आणि नरेश ठोंबरेच्या बॅट मधून 2 दमदार षटकार. हा क्रिकेटचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे. पण इथे मात्र समीकरण 11 चेंडू आणि 19 धावा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर अनिल पांगतनी चांगली गोलंदाजी केली, एखादी गोल्डन विकेट जर मिळवली तर पूर्णपणे आत येईल या सामन्यामध्ये. पण गरज आहे एक विकेट घेण्याची. पण स्ट्राईकला तर पुन्हा एकदा नरेश, रायगडचा वंडर बॉय, त्याच्या नावाने संघ गणला जातो यश 11 हातनोळी संघ. सन्माननीय आदरणीय प्रकाशजी देवघरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन आहे. साहेब या आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत असणार आहे, सहर्ष स्वागत असणार आहे. जाऊया. 11 चेंडू 19 धावा. मिलिंद पांगत तयार, राईट हँड राऊंड मारा करतोय. इथे मात्र फसवा चेंडू, ब्लॉकआउट चेंडू होता. चेंडू जातोय शॉर्ट ठरमेनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण करतोय फलंदाज. समीकरण 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज असणार आहे. चांगली लढत पाहायला मिळते, चांगली मॅच पाहायला मिळते या ठिकाणी. धावसंख्या धावफलकावरती 38. अजूनही 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज असणार आहे. अजूनही वेळ गेलेला नाही. एखादा विकेट जर घेतला, कारण होम ग्राउंड आहे, ह्याच मैदानात प्रॅक्टिस करतो. अनिल पांगत एक चांगला गोलंदाज आहे. अचानक संघाचा हा गोलंदाज आहे. बरेच वेळेला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर एखादी सामने जिंकून दिले, पण आज गरज आहे निर्णायक क्षणी चांगली गोलंदाजी करण्याची. स्ट्राईकला येतो फलंदाज राम गुप्ता, एक आक्रमक फलंदाज, मॅन फ्रॉम वावेगर, सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करतो. इन्फॉर्म फलंदाज आहे या मोसमातील. इथे मात्र ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न. चेंडू तो व्हाईडिश लॉंगॉनला येतो. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, चेंडू अडवतोय, उचलतो, चांगली फेकी म्हणता येईल. 1च धाव. 9 चेंडू आणि 17 धावा. समीकरण पाहायचं झालं, शेवटचे 9 चेंडू आणि 17 धावा. काय गोलंदाजी करतोय. षटकाराचा मार खाल्ला, पण इथे मात्र 2 चेंडूवर 2 एकेरी धाव दिले. म्हणजे काय कमबॅक केलंय. व्हेरिएशन दाखवतोय, गतीमध्ये परिवर्तन करतोय, कधी फास्ट डिलिव्हरी, कधी स्लो डिलिव्हरी करतोय. हाच तर क्रिकेट आहे. जाणलंय, ओळखलंय गोलंदाज अनिल पांगत यांनी. घरच्या मैदानावर पुन्हा एकदा राईट हँड राऊंड मारा करतोय. चांगला फटका आहे. चेंडू आहे क्षेत्ररक्षक, चेंडू अडवणार, उचलणार, सिंगल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो. पंचांकडे जोरदार अपील. पंचांनी अपील स्वीकारली. राम गुप्ता बॅक टू द डगआउट. चेंडू शिल्लक असणार 7. काय क्रिकेट पाहायला मिळतं. असं वाटलं यश 11 आत्मनिर्भर संघ सहज जिंकेल,
अजूनही नरेश मैदानावर आहे, पण नरेशचा झेल सुटला आणि नरेशने झेल सुटल्यावर 2 षटकार मारलेत. हा टर्निंग पॉईंट ठरेल ह्या सामन्याचा. जर यश 11 हातोली संघ जिंकला तर. 7 चेंडू 15 धावा. हा चेंडू निर्णायक चेंडू असणार आहे. निर्धाव चेंडू आला तर शेवटच्या षटकात असणार 15 धावा. षटकार आला तर शेवटच्या निर्णायक क्षणी 11 धावा. काय होणार? बाउंड्री येणार की विकेट्स येणार? रोशन राऊत थोडी मेहनत घेतोय. शत्रुक्ष विहरचना लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट डीप एक्स्ट्रा कव्हर डीप पॉइंट बाउंड्री स्क्वेअर लेग बाउंड्री आणि जाळं पाहता समोर 14 जणांचं आहे ना, तर शॉर्ट थर्ड मॅन फर्स्ट स्लिप गल्ली असं सजवलंय. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज मारुती. शेवटचा षटक. बॅट्समन येतोय मारुती. गोलंदाज तयार. इथे मात्र वाट डिलिव्हरी सुपर डिलिव्हरी. 5 पंचांचा इशारा दिसत नाहीये आणि स्वैर मारा घोषित केलाय. अवंत धाव संख्येत भर पडते. संघ जाऊन पोहोचतो. एकूण टोटल 42 धावा. 7 चेंडू 14 धावा. अजूनही कोण हार माना पत्करत नाहीये. काय क्रिकेट पाहायला मिळतं मैदानावर अचानकच्या ह्या मैदानावर. अनिल पांगत राईट हँड उर्ध्वमारा करतोय. वाट डिलिव्हरी सुपर डिलिव्हरी. अति वेगवान चेंडू होता. षटक संपुष्टात आलाय. 4 षटकांचा केस संपुष्टात आलाय. धावा 42. शेवटचा 1 षटक आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग असणार आहे. स्पर्धेचा नियम. अनिल पांगत हिरो ठरला या मैदानावर. पहिला चेंडू वाईड नंतर षटकार, पण नंतर मात्र कमबॅक केलं पूर्णपणे. 1-1 वाईड 0. काय गोलंदाजी केली गायकर सर. खऱ्या तर सूर्यदादांनी लगेच तेच सांगितलं होतं का याची गाडी जर पट्टीवर चालली सरळ तर सरळ चालेल आणि जर का सरकली तर मग तिचा काय भरोसा नाहीये. मात्र तसंच केलं. मात्र चांगली गोलंदाजी केली बघा. मॅच मध्ये पूर्ण घेऊन आल्या तर मंथन 11 मोपाडा संघाला 6 बॉल्स मध्ये 14 धावसंख्येची गरज. ठसन मात्र दोन्ही संघामध्ये पॅडी. खरं तर रोशन राऊतने जाणलं ओळखलं घरचा मैदान आहे. अशा वेळी अनिल पांगतच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्यांनी त्या चेंडूचं पूर्णपणे सोनं केलं. त्या षटकात सोनं केलं. कारण आपण षटकारचा मार खाल्ला असं वाटलं होतं की पूर्ण षटकारचा मार खाईल का काय, पण नंतर त्या चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन केलं. व्हेरिएशन दाखवलं. टप्प्यावर नियंत्रण ठेवलं आणि पूर्णपणे या सामन्यामध्ये कमबॅक करून दिलंय. आता 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. हा नक्कीच. त्यांनी आता बघा गायकर सर खऱ्या आता टीम मीटिंग घेण्यास भाग पडले. मात्र आता टीम मीटिंग करायलाच लागेल. करो या मरो अशी स्थिती आहे. डू अँड डाय स्थितीमध्ये दोनच संघ आहेत. मात्र चला रोशन दादा आपण रतनदादा पाटील जास्त आपण वेळ घेऊ नका. सुप्रीमो चषक मध्ये टेन्शन न घेतला दादाई सुरेश मात्र आज टेन्शन घेतात का सामना जिंकायचा आहे. हा नक्कीच. खऱ्या आता ते मंथन मोपाडा संघाला आता सपोर्ट करतात. खऱ्या तर 40+ साठी त्यांचा खूप मोठा मोलाचा सहकार्य नेहमीच असतोय आणि त्यांच्याच माध्यमातून सुप्रियो सारखी मोठी महाराष्ट्र अव्वल दर्जाची स्पर्धा जी आता संपन्न झाली. 33 वर्ष पूर्ण झालीत मला असं वाटतं त्या स्पर्धेला आणि जबरदस्ती स्पर्धा पार पडली आहे. ते आपण पाहतो त्या मंडळाचे सर्व आदरणीय सुरेश दादा मात्रे सर आता कॉम बॉक्स मध्ये आता या सामन्याचा आनंद घेतात. मात्र 6 बॉल्स मध्ये आता गरज आहे ती मंथन 11 संघाच्या विरोधात यश 11 नातोली संघाला ती 14 धावसंख्येची. पॅडी क्रिकेटमध्ये तर आहेच असते, पण इतर कार्यामध्ये त्यांचा हात कोण धरू शकत नाहीये. म्हणजे गोरगरिबांचे कैवारी दीन दुबळ्यांचे कष्टकऱ्यांचे मग दवाखाना असो तुमचा किंवा पोलीस ठाणा असो नेहमीच ते हजर असतात प्रत्येकाच्या मागे. शेवटचा षटक कोणाच्या हातामध्ये द्यायचा याच्यामध्ये आता विचार विनिमय आता सुरू आहेत. मात्र पाहूया मला असं वाटतं शेवटचा षटक आता कोणाच्या हातामध्ये दिला जाईल. या ठिकाणी आमचे पत्रकार गौतम सोनवणे साहेब या पाहुण्यांच्या ठिकाणी शुभागमन आहे. त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. जाऊया आपण. मी पुन्हा एकदा सूचना करत आहे कर्णधाराला की लगेच सामना चालू करायचा आहे. खूप उशीर झालाय आणि 2 धावांची पेनल्टी असणार आहे. सहा चेंडू 14 धावा. हृदयाचे ठोकेवरचा सामना सुरू आहे मैदानात. मंथन 11 मोपाडा विरुद्ध यश 11 हातनोली. काटी की टक्कर. बिग फाईट मॅच. आणि नरेंद्र बाजी रेव दंडा याच्या हातामध्ये आता मात्र दांडी उडवण्यासाठी गोलंदाजी कदाचित दिली असेल. 6 बॉल्स आणि गरज आहे ती 14 धावसंख्येचा संरक्षण करण्याचा नरेंद्र बाजी याच्या हातामध्ये आता मात्र गोलंदाजीची धुरा दिली आहे ती कर्णधारांनी.
जमेची बाजू यश 11 हातनोळीची की स्ट्राईकला येतोय नरेश ठोंबरे, ज्याने आतापर्यंत ह्या शृंखलेमध्ये तब्बल 5 षटकांची चला आतिषबाजी मॅच चालू केली करा, आहे. मॅच काय थांबली मॅच आहे? चालू करायचा आणि 2 धावांची पेनल्टी लक्षात ठेवा. 2 मिनिटाचा अवधी असणार आहे, षटक टाका. चला पंच आपण लगेच मॅच चालू करायचे. गिरीश दादा थोडीशी आपण सांगा चला कोऑपरेट करा, मॅच चालू करा. आणि बराचसाच वेळ आता परत या मॅच मध्ये या वर मध्ये घेतलंय. पॅडी टेन्शनची मॅच आहे. जाऊया मैदानावर. 6 चेंडू जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा रोशन राऊत तुम्हाला विनंती असणारे सामना त्वरित चालू करायचा आहे. शतरक्ष व्यूहरचना, स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री, लॉंग ऑन, लॉंग ऑफ बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री. अजित दादा आपण पाहिलं असेल बघा या ठिकाणी स्वतः त्या गोलंदाजाला आता गाईड्स करतायत. रोशन राऊत देखील सांगतात कान मंत्र, आणि कान मंत्र देण्याची गरज आहे खरं केजी सर. मॅच ही तशी कुशल मोडवरती आहे. अजून या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं असेल 6 चेंडू 14 धावा, तसं अंतर खूप मोठं आहे. पंच खूप उशीर झालाय, सामना चालू करायचा आहे. जवळजवळ 5 मिनिटाचा वेळ वाया गेलाय. गोलंदाजी मार्क बाजी तयार, पण तेवढा टाकतीचा फलंदाज तयार, तो डावखुरा फलंदाज नरेश ठोंबरे, रायगडचा वंडर बॉय. नरेंद्र पाजी मार्केट एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. दरम्यान शेवटचा षटक, 6 चेंडू 14 धावा, बाजी तयार. आता 6 मिनिटाचा वेळ झालेला आहे, घ्या लवकर. बघा जास्त वेळ झाला तर माईक फ्लेअर तुमचा आतमध्ये जाईल. गोलंदाज बाजी राईट हँड ओव्हर द मारा करतो. स्ट्राईकला नरेश ठोंबरे. हा चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे, हे तो चेंडू खाली, झेल सुटलाय. काय केलं, पुन्हा एकदा झेल सुटलाय. केजी गायकर या कॅच सोडले का मॅच सोडली हेच आता येणारी काल आणि वेळ दाखवून दिला. आणि झेल सोडलाय कोणाचा तर नरेश ठोंबरेचा. नरेश ठोंबरे दुसरा जीवनदान मिळतोय. नंदुघरने झेल सोडल्या मात्र वाटतं. 2 धावा सहज पूर्ण करतोय. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची गरज असणार आहे. पण बाजी मध्ये चांगली गोलंदाजी करतोय. हा झेल टिपला असताना कदाचित बॅकफुटर गेला असता यश 11 हातनोली संघ, पण इथे मात्र झेल सुटलाय. नरेशला मिळतोय पुन्हा एकदा जीवनदान. नरेश तयार. इथे मात्र सुमार कामगिरी करतोय. पंचांचा इशारा देतोय नो बॉल. आता फ्री हिट असणार आहे पुढच्या चेंडूवर. म्हणजे आता 5 बॉल आणि 11 धावाचं समीकरण आहे. त्याच्यामध्ये आलेला हा फ्री हिट उघड्या डोले बघा नीट समोर आहे तो फ्री हिट. पुढील चेंडू फ्री हिट. नरेंद्र पाजी बाजी थोडा प्रेशर दडपणाखाली येतोय. गोलंदाज तयार, नरेश तयार. इथे मात्र चांगला फटका, चेंडू जातो सीमा रेषे बाहेर आलेला दर्जेदार चौकार. मोक्याच्या क्षणामध्ये मात्र चौकार आलाय. 49 धावसंख्या लागली धाल फरक. आता गरज आहे 7 धावसंख्येची. 4 बॉल्स आणि 7 धावसंख्येची गरज. 4 चेंडू 7 धावा. गोलंदाज बाजी तयार, नरेश तयार. हा चेंडू खेळून काढला. व्हाईट डिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू पुन्हा एकदा अनदर 4 रन्स. नाही मॅच अजून संपली नाही केजी सर. मॅच अजून संपली नाहीये. आता नरेंद्र पाजीने खऱ्या अर्थानं पहिल्या चेंडूवरती खऱ्या अर्थानं आपल्या नरेश सारख्या खेळाडूची कॅच देण्यात भाग पाडलं होतं. अजूनही 3 धावसंख्येची गरज आहे. मात्र चेंडू हवेमध्ये असताना चेंडू पुन्हा जातोय. 4 रन्स. मॅच जिंकले ती यश 11 हातनोली संघाने. हा जिथे आपण पाहिलं नरेश तोमरेला जेल सोडले ना तिथंच मॅच जिंकली होती नरेश तोमरेनं. जाऊया आपण पुढच्या सामन्यामध्ये आमच्या समोर जोडले जातील. रायगडचा सुमधुर आवाज प्रथमेश मोरे